तर नमस्कार मंडळी, तुम्ही कालच्या भागात तर बघितलं असेल की आपण रूम वगैरे घेतली आणि नंतर मग गेलो दगडूशेठ आलो गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. आणि दर्शन घ्यायला गेलो आणि आरती मस्त आरती वगैरे भेटली, दर्शन वगैरे केला, मस्त बाहेर आलो, फोटो वगैरे काढले, प्रसाद वगैरे घेतला आणि नंतर मग जेवून वगैरे आपण रूमवरती आलो. तर आजचा आपला दुसरा दिवस आहे आणि आता आपण रूममधून बाहेर निघतो आणि आपण आता पुण्याच्या बाहेर जाणार आहोत. तर आज आपलं आता परत गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन जाऊ आपण. तर चला, ब्लॉग आपला बघत राहा, होतं पुढं एक. चला आता जाऊ आपण आपल्या पुढच्या प्रवासाला. तर मंडळी दर्शन वगैरे घेतला, तर चाललोय आपण महाबळेश्वरच्या दिशेने. तर चला, महाबळेश्वरला गेल्यावर आपण दाखवूच तुम्हाला काय बघताव, काय फिरताव. चला भेट पुढे. तर नमस्कार म्हणजे आता आपण पोचलेलो ते पाचगणी, म्हणजे साताऱ्यामधून आलो आपण आणि सातारा क्रॉस करून आपण आता तिथं पाचगणीचे येत आलो, म्हणजे साताऱ्यामध्ये जाऊ आपण. आणि आता चालू आहे महाबळेश्वरच्या दिशेने. आपण महाबळेश्वर आता इथून फक्त 18 किलोमीटर बाकी आहे. आणि बघू शकता इथं एक पॉईंट लागलेला आहे आपल्याला, पारसी पॉईंट. बघू शकता कसला भारी वाटतंय नजारा, खूपच भारी वाटते. खूप भारी भारी आपण नजारे बघितलेत, खूपच भारी वाटतं. बघू शकता तुम्ही कसला पॉईंट वाटते. मस्त भारी वाटते म्हणजे बघू शकता मुलं. आणि आता आपण चाललोय महाबळेश्वरच्या दिशेने. फक्त आता आपण आलो इथं मॅप्रो गार्डनला. बघू शकता काय मग गॉगल घालतोय आत मॅप्रो गार्डनमध्ये, आतमध्ये मसाला लागून आणि टेस्टिंग केलं आता एक. अनिश कसं वाटतंय चॉकलेट? खतरनाक. बघू शकतो म्हणजे मजा चॉकलेट उचलतो, बघूया आपण. कमी उचला, छोटा वगैरे असं. आता इथलं फिल्म झालाय तर फोटो जरा काढतात समजा. पोझिंग चालू आहे. तर मंडळी आपण जो तिथं मॅप्रोला गेलो तो नवीन मॅप्रो आहे आणि हा आहे तो महाबळेश्वरमधला जुना मॅप्रो गार्डन आहे. आणि इथं बघा फुल पब्लिक आहे, फुल पब्लिक. पार्किंगला गाड्या बघू शकता तुम्ही किती आहे. खालती पण पार्किंग बघू शकता किती मोठी, खालती पण पार्किंग बघा किती मोठी आहे. आणि पब्लिक फुल आहे मंडळी. आज संडे आहे ना, पब्लिक फुल आहे. आता चालू आहे आपण जुन्या मॅप्रो गार्डनला महाबळेश्वरमध्ये. ते चला आता बघूया. फुल पब्लिक आहे मंडळी, तिथं मजा ना आली नवीन इथं, पण आता जुनी फुल पब्लिक आहे. बघूया, फुल मजा मस्त, फुल. तर मंडळी आपल्याला जरा चालायला लागला, गाड्या पण खालती पार्क केला. ॲक्च्युली कोसळलो असतो आता. आता बघू शकता तुम्ही आतमध्ये गर्दी, पब्लिक बघू शकता तुम्ही, पब्लिक फुल पब्लिक मंडळी, फुल पब्लिक. तर आणि कसं वाटतंय तुला दिसून? मस्त आहे, घेतो मंडळी फायनली आपण महाबळेश्वरमध्ये पोचलेलो आहेत. आणि बघू शकता तुम्ही तिथे मंदिरावरती, इथे आता कृष्णाई मंदिर. तिथं आपण कृष्णाई मंदिराच्या इथे जाणार आहोत पहिले, त्यानंतर मग इथे शंकरच्या देवळात जाणार आहोत. बघू शकतो फुल गर्दी आहे, संडे आहे ना, आज रविवार, त्यामुळे फुल गर्दी आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथे बरेच पॉईंट आहेत, ते पण फिरायचे आहेत. तर ते आता आपण जाऊया कृष्णाई मंदिरात. चला बघू शकता किती आपण चाललोय कृष्णाई मंदिराच्या इथं. आता तुम्ही पब्लिक फुल आहे. अनिश काय बोलतोय? गाडीत बसत आहे, बारीक गाडीत बसत आहे, गाडीत बसत आहे. चला जाऊ, चला आता. बघू शकता भारी वाटते एकदम. आपल्याला पाऊस भेटणार इकडून ना. तर मंडळी बघू शकता तुम्ही कृष्णाई मंदिर. चला आतमध्ये जाऊ आपण, बघूया आता काय बघायला भेटते. बघू शकता कसलं एकदम बांधकाम बघू शकता मंडळी कसं एकदम. आणि त्या पॉईंट पण बघू शकता, गर्दी पण बघू शकता कसले.
कृष्णाई मंदिराच्या आतमध्ये आपण आलो. बघू शकता इथे कुंड देखील आहे. चला आतमध्ये नाही ना, इथं काढू ना. एकदम भारी वाटते थंडगार वातावरण. आणि इकडं ढगं पण बघू शकता तुम्ही कसलं वाटतं. बघू शकता तुम्ही कसलं थंडगार एकदम. मंदिर बघू शकता कसला भारी व्ह्यू आहे. जरा बघा ना, जरा बघा मंदिर कसलं भारी. कृष्णाई मंदिर पुढं जाऊ आता. तर मंडळी आता कृष्णाई मंदिराच्या इथून आपण आलेलो. आता चाललो आहे आपण महाबलेश्वर मंदिराकडे. पंचगंगा मंदिर बघू शकता तुम्ही. पंचगंगा मंदिर बघू शकता तुम्ही. महाबलेश्वर मंदिर तिकडे चालत आपण. तर चला तिकडचंही दाखवतो तुम्हाला. गर्दी बघा, फुल गर्दी. पब्लिक बघू शकता, गाड्या बघू शकता. चला भेटू पुढं. महाबलेश्वर मंदिर मंडळी खूप गर्दी आहे. बाहेरूनच दर्शन घेतो आम्ही. हो आता खूप गर्दी आहे. महाबलेश्वर मंदिर खूप गर्दी आहे म्हणून बाहेरूनच दर्शन घेतो. तर मंडळी आपण बाहेरूनच दर्शन घेतला. खूप लाईन होती, गर्दी पण बघू शकता तुम्ही. आणि बघायला आलो आपण इथं पॉईंट आहे मस्त की. बघूया मंदिराचा पाठचा बाजू बघू शकता तुम्ही. काय नाही पंचगंगा मंदिराच्या इकडे जाऊ आपण. पंचगंगा मंदिराची तर आपण आलेलो आहे. त्याला आतमध्ये जाऊया आता. तर मंडळी आता आपण चाललोय एलिफंट पॉईंटला. इथं पण खूप गर्दी आहे. बघू शकता किती गाड्या लागल्यात. चला तर बघूया तिथला नजारा कसा आहे. तिथला पुढं बघू शकता मंडळी एलिफंट पॉईंट कसला भारी वाटते. आणि हे बघा तर मंडळी एलिफंट पॉईंट बघू शकता कसला भारी वाटते. डोंगर पण बघू शकता तुम्ही कसला भारी वाटतो. भारी वाटतं. आपल्याला जायचं तिकडं. चला त्याचा फोटो वगैरे काढू नंतर जाऊ पुढं. पर्वती रांगा कसला भारी वाटतं बघा. खरंच खूप भारी वाटतं. आणि बघू शकता पाऊस नाही. जून महिन्यात संपत आला तरी पण पाऊस नाही. बघू शकता इथल्या नद्या कशा सुकल्यात. बघू शकता नद्या कशा सुकल्यात. नद्या वगैरे सुकल्यात बघू शकता कसल्या इकडे पण. पाऊस सारखं झालंय पण पाऊस काय पडत नाही. पुढं पण जायचं आपल्याला. बघू शकता म्हणजे लाडू कसा खाते. तर मंडळी आता चाललोय आपण इको पॉईंटला. तिथून आपण एलिफंट पॉईंटवरून थोडा वरती आलोय. आता चाललोय इको पॉईंटला. आणि इको पॉईंटला बघू शकता तुम्ही इथं पण गर्दी फुल. काय बोलची मंडळी फुल गर्दी. आज ड्रायव्हर तर आम्हाला मागूनच करायला ते गाडी लावू दे. जाऊया आपण पुढं. तर मंडळी आता आपण पोचलेलो आहेत प्रतापगडच्या पायथ्याशी. बघू शकता गाडी आपण तिथं पार्क केली. तर वरती पार्किंग आहे प्रतापगड. तर चला प्रतापगड दाखवतो तुम्हाला. मी पण बघतो. बघू शकता इथं पण फुल गर्दीच आहे. पार्किंग फुल आहे. वरती जायचं प्रतापगड. महादरवाजा मंडळी प्रतापगडाचा. पारा करायला खोल्या तो बघू शकता. या जुना दरवाजा, जुना महादरवाजा मंडळी बघू शकता. तर चला आता जाऊ. बघू शकता मंडळी इथून
जुना रस्ता होता तो बंदच केला आहे. इकडनं नवीन पायरी करून चला श्री तुळजाम भवानी माता मंदिर बघू. नाही इकडं बघू शकतो मंडळी तोफ आणि पारे वगैरे मोठी किती मोठे आहेत बघा. आपल्याला भाई हाणणार पण नाही त्यावेळी माऊली काय ताकद असेल त्यांच्या अंगात. आणि श्री भवानी माता मंदिर आणि इथंच आहे मंडळी हंबीरराव मोहितेंची तलवार. हंबीरराव मोहितेंची तलवार पण देखील आहे इथे. चला जाऊ मंडळी. इथे आतमध्ये हंबीरराव मोहिते यांची तलवार देखील आहे इथे आतमध्ये. तर मंडळी इथेच आतमध्ये असं दुकान देखील आहे. जुन्या वस्तू वगैरे आहेत बघू शकता तुम्ही. भवानी मातेच्या मंदिराच्या पाठीच दुकान देखील आहे. तर मंडळी एवढ्या दिवसापासून आपण वाट बघत होतो तो शेवटी क्षण आला आहे. पाऊस आला बघू शकता धुका वगैरे पाऊस पडायला लागला. बरा वाटायला लागला म्हणजे खरंच. बघू शकता प्रतापगडावरती हनुमान मंदिर. काय वाटतं म्हणजे काय वातावरण एक नंबर वाटतं. एवढ्या दिवसापासून वाट बघत होतो पण तो आज आला शेवटी. आपल्याकडे पडते की नाही माहीत नाही ट्रेनमध्ये पण आता प्रतापगडला पडतं बघू शकता. भारी वाटते. चला आता वरती जाऊ बाले किल्ल्यावर आणि महाराजांचं स्मारक देखील आहे तिकडे. प्रतापगडावरील महाराजांचं स्मारक बघू शकता मंडळी. आणि पावशी देखील धुकंही देखील बघू शकता. तर बघू शकता मंडळी बुरुज त्या बंडी बघू शकता. काही नजारा वाटते बघू शकता मंडळी. भारी एकदम भारी वाटतं मंडळी. आमचा पहिला पाऊस प्रतापगडावर 21 जुलै मंडळी. काय नजारा आहे भारी वाटते बघू शकता. आणि आमचा पहिला पाऊस प्रतापगडावरती आजची तारीख 21 जून. 21 जूनला पहिला पाऊस. मंडळी प्रतापगडवरील चोर दरवाजा बघू शकता तुम्ही. दाखवतो नाही इथं म्हणजे स्मारक आहे महाराजांचं तिकडं. आणि पूर्ण असं म्हणजे गार्डन टाईप करून ठेवलं आहे बघा. आणि इकडूनच ती वाट आहे चोर दरवाजाकडे जाण्यासाठी बघू शकता मंडळी. बघू शकता मंडळी तिथे ओपन आणि त्या नजारा बघू शकता असतो. बघू शकता केदारेश्वर मंदिर प्रतापगड बाले किल्ला. पाण्याचा टाका बघू शकता मंडळी प्रतापगडवरील. आणि प्रतापगड पाऊस मस्त की चालू आहे बघू शकता. आता मग तिथं बुरुजावरती जाऊ. तर मंडळी आपण आलो आहे बुरुजावरती बघू शकता. प्रताप बुरुज चाललंय पण बघू शकता मंडळी पाऊस चालूच आहे. भारी एकदम वाटतंय. तर मंडळीला आपण गडावरचं बरंच काय बघितलं आणि शूटिंग देखील गेला फोटो वगैरे काढलं बघू शकता. आणि आता प्रतापगडावरून आपण खाली उतरतो आणि आता आपण चाललो आपल्या गाडीच्या इथे. आणि आपण थेट आता घरचा रस्ता डायरेक्ट बघू. मधून काय असलं तर तुम्हाला
दाखवूच, पण जास्त करून आता घरचा मार्ग. बरंच आता दुसरा दिवस संपायला देखील आलाय आणि आता सुट्टी संपली, उद्यापासून काम चालू, मजदुरी चालू. चला हे पण चालतान, चला चाललो.